महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवारांनी भीती व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवर हे भाष्य करण्यात आले। महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती होते का काय, शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे। राज्यात दोन जाती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। आज अखेर युद्धमुळे झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची भीती आता शरद पवारांनी व्यक्त केली आहे। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत नेते रावसाहेब दानवे जोडले गेलेत। दानवेजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। शरद पवारांनी आता महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची भीती व्यक्त केली आहे, काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं की शरद पवार साहेब एक राज्याचे ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि या राज्यातल्या लोकांना त्यांनी जे काही आतापर्यंत मार्गदर्शन केलं हे लोकांनाही माहिती आहे। परंतु आता या काळात, या वयात त्यांनी महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल अशी जी भीती त्यांना वाटते, कदाचित निवडणुकीच्या काळात काही घटना घडून आणण्याची शक्यता यांच्या बोलण्यातून दिसते। कारण समाजामध्ये तीड निर्माण करून आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी काही शक्ती सध्या कार्यरत आहेत असं आम्हाला वाटतंय आणि त्यामुळं या वक्तव्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेने दुर्लक्ष करावं आणि जी काही आपली संस्कृती आहे, जी काही या महाराष्ट्राची परंपरा आहे ती कायम ठेवून महाराष्ट्राला न शोभणारं वक्तव्य कोणत्याही जाती धर्मानं किंवा व्यक्तीनं करू नये किंवा बोलू पण नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे। नक्कीच, धन्यवाद दानवेजी आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची भीती आता शरद पवारांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।